नमस्कार मंडळी, जुन्या दिवसाची नवीन सुरुवात आणि मी आज खूप 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 खुश आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी खूप खुश आहे. आणि मी 2 दिवस जरा आराम केला. आराम म्हणजे मला मण्यार वेट इज ओव्हर मण्यार. आणि मण्यार मला सोडतच नव्हते. हो ना मण्यार. सो आता मी आराम करून एकदम तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर कसं काय ग्लो आलेला आहे. फिल्टर लावला आहे पण ग्लो आला आहे. आणि मला तुमच्याबरोबर खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत. तर मी आज आली आहे आराम करून. आणि खूप बरं वाटतं आहे मला. आणि आणि मला तुमच्याबरोबर बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत. असो असो. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कळलंच असेल पॉडकास्ट कोणावर आहे आणि काय अवसान आणलं आहे बाईने. बाप रे बाप. सगळ्यांनीच नोटीस केलं असेल की असं दाखवण्याचा प्रयत्न करते की बापरे मी किती खुश आहे आणि मला किती काहीच फरक नाही पडत आणि मी कसं सगळ्या येड्या भक्तांना तोत्या बनवलं आहे आणि माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी खूप जमा करून आली आहे आणि मी 2 दिवस हेच फिगर आउट करत होती आता कुठे उडवायचे, आता कसं स्प्रिंग ब्रेक प्लॅन करायचा, कुठे जायचं, कसं काय करायचं, काय नेक्स्ट आपण कसं येडा बनवायचं, हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग चालू होतं. आणि 2-2 तास मुली आजकाल बाहेर जातात खेळायला, पाठवते मग मण्यार. आणि तुम्ही माझा ग्लो बघूच शकता. आणि खरंच म्हणजे इतकं खरं तर माझी ना टराटरा आणि फराफरा फाटलेली आहे. अशी पण फाटली आणि तशी पण फाटली आहे. म्हणजे मण्यारने तर माझी काय बोलू मी तुम्हाला मंडळी. पण असं म्हणजे तिथून सासू आणि माझी नणंद आणि ती गॉसिप गर्ल सगळे म्हणजे माझी तर वाटच लागलेली आहे. पण तरी पण मी सगळ्यांना दाखवणार आहे. मी जसं सगळ्यांना म्हणते की मला कोणाला काही प्रूव्ह करायचं नाही, मला कोणाला काही सांगायचं नाही आहे, कारण मी जशी आहे तशी ठीक आहे, मला या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. पण मला हे प्रूव्ह करायचं आहे की मी खूप खुश आहे, खूप 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 खुश आहे. आणि मी आता हसून दाखवणार. अगं बोंबडे, जर एखादी गोष्ट तुला प्रूव्ह करायची नाही आहे मग त्यात सगळं आलं ना. मग हे कशाला खोटं हसून आणि हे करून प्रूव्ह करायचा प्रयत्न करते की कुतू सॉरी की तू किती खुश आहे. जी व्यक्ती खुश असते, जी व्यक्ती टेन्शन फ्री असते, ज्या व्यक्तीला खरंच काही फरक पडत नाही, त्या व्यक्तीला अवसान आणण्याची गरज नसते. त्या व्यक्तीला बघूनच कळतं की तिला काहीही फरक पडत नाही. जसं मला घंटा नाही तर तंटा नाही, तंटा नाही तर घंटा नाही, मला फरक पडत नाही, घंटा फरक पडत नाही मला. तर ते माझ्या बोलण्यातनंच कळतं. मला ते दाखवण्याची म्हणजे मला लोक बघत पण नाही, पण माझ्या आवाजावरनं लोक गेस करतात की माझा मूड कसा आहे, मी खरंच हॅपी आहे का, मी खरंच एनर्जेटिक आहे का, की मी लो आहे, की मी बॅड फील करते, किंवा मी कुठल्या गोष्टीवर अपसेट आहे, किंवा मी अँग्री आहे. ते माझ्या आवाजातनंच कळतं. तर तू कशाला एवढा आटापिटा करते, एवढा खोटेपणा करून प्रूव्ह नाही होणार आहे की तू खरी आहेस. तू खोटीच आहेस आणि तू खोटीच राहणार आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. त्याच्यामुळे निष्फळ प्रयत्न करू नको. असं असं असं. आणि 2 दिवस काय, आठवडाभर झाला तू आरामच करतेस, काही करत नाही. जुने व्हिडिओ शेड्यूल करून टाकलेत नेक्स्ट डेटच्या प्रमाणे, होळी आणि हे ते कधी येणार आहे त्यानुसार. नाहीतर तुझं ना ब्लंडर झालं असेल आता, कुठला टाकू, कुठे पकडली जाणार नाही, काय कळत नाही. मग मधले गायब केले आणि काल बसून व्हिडिओ शूट केलायस तू. जो दाखवतेस ना तो काल बसून तू शूट केला, कारण तुला स्वतःलाच कळत नव्हतं की आता काय करू, हे घोळ घालून ठेवला मी. शाणी कोणाला सांगते का. आणि मी आता खूप दिवसांनी म्हणजे इतकी ऑब्सेस्ड आहे ना मंडळी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू की मी ओव्हर द पिरियड ऑफ टाईम विथ एक्सपिरियन्स मी हे फील केलं आहे, किंवा मला हे कळून चुकलं आहे की या जगामध्ये कोणाचं कोणा वाचून अडत नाही. म्हणजे ते जे म्हणतात ना, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं काय काय, हे खरंच आहे. हे खरंच आहे. हे अनुभवाचे बोल आहेत की कोणाच्याही जाण्याने, कोणाच्याही असण्याने थोड्या वेळेसाठी कोणाला तरी फरक पडतो, पण एका पॉईंट नंतर सगळं सुरळीत होतं. प्रत्येकाला आयुष्य जगावंच लागतं. जे त्यांच्या वाट्याला आलं आहे ते आयुष्य त्यांना काढावंच लागतं. त्याच्यामुळे काही फारसा फरक पडत नाही. कालांतराने सगळं विस्मृतीत जातं. तर ज्या कोणाला म्हणजे या स्पेशली या बोंबडीला मला हे सांगायचं की तिला असं खूप असं काहीतरी वाटतं ना की मी करून घालणार आणि मी आणि माझ्याशिवाय खूप मिस केलं आणि माझं खाणं, माझं जेवण वगैरे, तर हा कुठल्या या भ्रमात आहे, ही कुठल्या दुनियेत जगते.
तर मला खरंच तिला रियालिटी चेक द्यावासा वाटतो की भाई असं काहीही नाही आहे. ते खुश होते तुझ्याशिवाय, ते मस्त आरामात जगत होते. तू करून गेली असताना सुद्धा त्या बाजूला ठेवून बाहेर खात होते. त्यांना अजिबात तुझी कमतरता भासली नाही. तू अजून थोडे दिवस राहिलीस ना, सवय होऊन जाते. म्हणतात ना, एखाद्या गोष्टीची सवय लागायला आपल्याला 21 दिवस लागतात. 21 दिवसानंतर सवय होऊन जाते. सो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टींचा आपण समजू शकतो. मला असं वाटतं एखाद्या बाळाला, एखाद्या मुलाला, मुलीला म्हणजे मुलांना आईची गरज असते आणि आईसाठी मुलं प्रिय असतात. आईला वाटतं आपण आपल्या मुलांसाठी जगावं, मुलांना वाटतं आपली आई आपल्याजवळ असावी. लहान असेपर्यंत ते सुद्धा. नंतर मोठं झालं, ते आपापल्या मार्गाला लागली की तेवढी ती पण गरज, म्हणतो ना आपण गरज सर्व वैद्य मरो, तर तसं काहीसं असतं. म्हणजे भावना एका बाजूला, पण प्रॅक्टिकली जर विचार केला ना, तर ह्या दुनियेमध्ये एका लहान लेकराशिवाय कोणाचीच गरज नसते. एव्हरीथिंग कॅन बी मॅनेज्ड. एव्हरीथिंग इज रिप्लेसेबल अँड आय मीन इट. मी किती बनवू आणि काय काय खायला घालू असं मला झालं आहे. आणि मी आज काहीतरी एकदम स्पेशल बनवणार आहे. ते लोक किती माझी वाट बघत होते आणि कधी मी येते. आणि मला पण असं होत होतं की मी त्यांच्यासाठी, तुम्हाला तर माहितीच आहे की मला किती आवडतं आणि मला खरंच खूप आवडतं जेव्हा ते मन भरून पोट भरून खातात. आणि त्याच्यानंतर मला खूप आनंद होतो आणि हे सगळं मी आवडीने करत असते. तरीच पोरीने तुझं जेवणच रिजेक्ट करून टाकलं. एकतर जाताना पण नुसती आम्हाला ते काहीतरी शिळं पाकं आणि हे करून गेली एवढं ढिगभर, आणि तेच आम्हाला जबरदस्ती खायला लागलं. आणि आता आल्यावर पण काय वेगळं करतच नाही आहे. येऊन जाऊन काय तर बाबा सगळं इतकं ढुसकांडा जेवण केलं. बाप रे बाप, खूप छान वाटतं ना, खूप छान वाटतं ना. हिला मला वाटतं ना, हिची ना अशी फॅन्टसी आहे की असं जेव्हा ढुसकांड्या मारतो ना, तेव्हाच हिला ना मूड होत असेल म्हणून असं ढुसकांड खायला घालते. म्हणजे तुम्ही विचार करा, या बाईने काय प्रकार केले. सगळं पालकपुरी, पालक डाळ आणि ते काय ते कॉलीफ्लावर. म्हणजे हा मण्यार पण आहे ना, फुल झुरका मारूनच असतो वाटतं. हा पण तिच्या नादाला लागून काहीही बडबडायला लागलाय. त्याच्यानंतर सांगतेच तुम्हाला त्याचा रिव्ह्यू कसा दिला होता त्याने. पण हे सगळं म्हणजे येऊन जाऊन ते छोले, म्हणजे असलं सगळं जे आपण म्हणतो ना गॅस्ट्रिक फूड, ते खायला घातलं हिने आल्या. आणि इतकं आल्या नाही, म्हणजे हे पण आठवडाभरानंतर घातलं. आणि हिचं ठरलेलं आहे म्हणजे ते छोले आणि पनीर आणि काय ते शेपूची भाजी. बापरे, म्हणजे असं जेवण बनवत होती. म्हणजे शेपूची भाजी आणि छोले आणि हे ते असं पालक ते करून करून खायला घालून. म्हणजे तुम्ही विचार करा की हिला कुठच्या सेंटचं हे आहे, म्हणजे फॅसिनेशन आहे. त्या सेंटचा वास घेतल्याशिवाय हिला असं नशा चढत नाही. हिला ती जर तिला झिंग आणायची असेल ना कम्फर्टसाठी, तर मग असं खायला घालून मग एक असा ठुस एअर स्प्रे मारला ना की मग तिला असं बरं वाटतं. भरो मांग मेरी भरो, करो प्यार मुझे करो, अंग से अंग लगा के ठुसकिया मार के, प्यासी तेरी प्यासी रही कितने जन्म, हाय भरो ठुसकी मुझे मारो. आणि कसं काय असं हे कॅज्युअल असं नवरा बायकोमध्ये असं कॉन्व्हर्सेशन कसं असू शकतं. म्हणजे ही अख्खा वेळ त्या झुरकांड्या त्याच झोनमध्ये असते वाटतं. तो मण्यार येऊन असा म्हणतो किंवा काय स्पेशल. मग स्पेशल तर केलंच आहे, तुम्हाला आता माहितीच आहे की मला माझ्या फॅमिलीसाठी खूप 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 करायला आवडतं आणि खूप खूप छान असं करायला त्यांना खाऊ घालायला आवडतं. अरे बस्कर पगली अब रुलाई की क्या, हां काय माझ्या फॅमिलीसाठी आणि खूप 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 म्हणाल. मला म्हणाले की ना नको, तू आता नको करू कोथिंबीर वडी. तरी पण मी आता बोलली आहे तर मी करते. आई अरे नको म्हणतोय तो, जाताना पण करून गेली ना तेच उंडे परत वाफवतेस शाणी. चॅप्टर बाई, तेच त्यांनी खाल्ले नाही आहे, तेच आता त्यांना गिळायला लावते. त्याला नाही खायचे, जबरदस्ती आपले काय बनवत असते. बाप रे बाप. आणि काय ते वेगळं काहीच नाही. म्हणजे जर तू काहीतरी वेगळं बनवलं तरी पण समजू शकतो. काहीतरी तू आल्या काळा मसाला बनवला ना, ते पण म्हणजे ते पण वेगळं नाही होऊ शकत, कारण ते पण कॉमन आहे. जाताना ते पण बनवून गेलेली ठुसकांडी, बॉईल करून गेलेली चणे खा आणि ठुसक्या सोडा.
अगं आठवण येण्यासाठी थोडं स्पेस द्यावा लागतो, थोडं वेळ जावा लागतो, थोडं दुरावा यायला लागतो. सगळंच तू इथे काही ठेवलंच नाहीस आठवण येण्यासाठी. सगळं काही त्यांच्यावरती थोपून गेली की त्यांना असं काही वाटतच नसेल. त्यांना असं वाटत असेल की कशाला गेली, नसती गेली आणि इथेच राहिली असती तर ॲटलिस्ट ताजं तरी खाल्लं असतं, ते तरी बरं होतं. जाताना करून गेली ते गेली आणि आल्यावर पण आता तेच करते. तुला कळत कसं नाही बाई, मला करायचं आहे, मी करणार आणि मला बरं वाटतं. तुला काय वाटतं, फक्त इतकं स्वतःचाच विचार करते नुसतं. मला असं वाटतं मी विचार केला. अगं तू काही विचार नको करू, आमच्यावर एक विचार कर की तू काही विचार करू नको. बावळेडबाई, ठुसकांडी. म्हणणार आता रिव्ह्यू देणार आहेत. हां तर आता एकदमच युनिक अशी थाळी बनवलेली आहे ओंबाडने आणि छान असं मला दिसतं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे पालक पुरी बनवली आहे, इकडे फ्लॉवरची भाजी बनवली आहे, नंतर इथे क्रिस्पी कोथिंबीर वडी आहे आणि डाळ आहे, पालकची डाळ आहे आणि छोले बनवले आहेत आणि छान आहे. म्हणजे खूप छान झालं आहे आणि मला खूप मस्त वाटतं आहे आणि असं युनिक अशी थाळी आहे. आणि आता नाही म्हटलं तरी 10 दिवसानंतर मला हे खायला मिळतं आहे. तर मला खूप असं मला कधी खातो आहे असं झालं आहे. आता मी टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालं आहे. येस, फायनली वेट इज ओव्हर. येस, खुश ना, खुश 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 निघताय, खुश खुश निघताय. अरे यळपड बाई, काय खुश खुश खुश. वेट इज ओव्हर. वेट तर केव्हाच ओव्हर झाला, कळलं ना. त्याचं काय खाण्यापिण्याचं काय नाही. दुसरा वेट दॅट ही वॉज वेटिंग फॉर, समजली. मग माहिती आहे ना, 2-2 तास मुली बाहेर जातात. आम्हाला खूप आनंद होतो. दिन रात बार लगातार रिपीट. वा. मोबाईल ठीक आहे ना तू. मोबाईल मी किती दिवस वाट बघत होतो तुझी आणि तू आलीस. मोबाईल बरीच ना तू. मोबाईल काय करते तू. मोबाईल आपण आता मुली बाहेर गेल्या, चल ना. मोबाईल ग्लो बघताय का, ग्लो माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो, त्याच्यामुळे झालाय ग्लो. आणि म्हणे मी पहिले फेरीवेलाला खायला देते, नंतर मी मण्यारला, म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न करते की म्हणजे मण्यारला मी, तुम्ही म्हणता तसं मण्यारला नाही का, मण्यारला नाही, कारण मण्यारचं पोट भरलंय बाई. हां, पोट भरलं, सगळं भरलं, त्याचं तुडुंब भरलंय. म्हणजे एका बाजूने भरलं, मन भरलं आणि जे काही भरलेलं होतं ते रिकामी झालं. त्याच्यामुळे ठीक आहे, त्याला नंतरच दे खायला. पण त्यात पण त्या वेलाने रिजेक्ट करून टाकलं. नाही चाहिए मुझे तेरा वो खाना, क्या बनाती रहती है. बिचारे त्या वेलाला वाट बघत होती ती झिंगाची, पण हिने तिला ठेंगा. नुसतं येऊन जाऊन वेल्ला करते, पण बनवते त्या मण्यारचं ठुसकीबाजच्या आवडीचं. आणि ही बाई आता काय घर घेणार आहे का काय ते म्हणते, तर आता परत सारखं तेच बोलते की आता स्प्रिंग चालू होणार आहे, तर आता आपण झाडं लावायचं आणि आपलं गार्डन आता आपण मेंटेन करायला घ्यायचं आणि छान करणार, आम्ही झाडं लावणार आपण आणि मस्त आता झाडं लावणार. अरे कशाला झाडं लावणार, तू सोडणार आहे ना ते घर, मग कशाला आता तिथे मारायला लावते ती झाडं. असली आता मी तुम्हाला खरंच सांगते, इतका अंड्यांनी गोळा करून दिलाय ना, त्याचा चुराडा करण्याची फुल ऑन तयारी करते. आता कसं त्याची वाट लावायची, कसे फालतूचे पैसे, कारण मेहनतीने कमावलेल्या पैशाची व्हॅल्यू असते ना. हे असे अंडे गोळा करून देत राहिले तर ताई अशीच उडवत राहणार. आणि बिनडोक्याचे अंडे, सारखे आपले सडके अंडे, त्यांना काय कळतच नाही किती फसवते आणि किती काय बोलते आणि काय त्याचं काय. आता अंड्यांनी विचारावं तिला की बाबा तू नाही राहणार आहे तर कशाला आता झाडं बिडं लावते. आणि असं पण तिथे राहून तरी काय उल्हास, काय उजेड पाडत होती ती झाडं लावून. ती जेल की दिवार एवढा लाखो रुपयाचा मोठा सांगत होती, एवढे लाख रुपये गेले, लाखाचा खर्च झाला. कशाला केला, करून काय केलं, ती जेल की दिवार उभी गेली. मग काय म्हणते, नुन्नूनुसार आणलेला मिक्सर बसला की नाही नीट, भांडं ते दाखवलं भक्तांना. त्या मिक्सरच्या भांड्याची साईज आहे ना, ती नुन्नूनुसार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता विचार करा किती इंच आणि कसा आणि काय शेप आणि किती कसा आहे, लांबी रुंदी. हां, नुन्नूनुसार. ही बोलताना तर बोलते की मी यांना खाऊ घालते आणि मी ह्यांनी खाल्लं की माझं पोट भरतं आणि मला पण सगळ्या इच्छा हिच्याच असतात. त्यामुळे ही सतत हे बोलत असते की मला इच्छा होत होते आणि मला खूप इच्छा झाली की हे खावं, असं मला खूप इच्छा होत होते. अरे तू आत्ताच आलीस ना, तुझ्या त्या लब्बाड मम्मीने लपून बसलेली वडापाव मम्मी, तुझ्या म्हणजे तूच सांगितलं ना लपून बसलेली, तर ते लपून काय तुला खायला करून नाही घातलं का, असंच पाठवलं तुला. अतृप्त आत्मा सोडून दिली तुला. तरी पण अजून तुझं आत्ता जाऊन आली तरी तुझं अजून आहेच
मला हे खावंसं वाटतं, पापडसारखी गोष्ट खावीशी वाटते. म्हणजे तू काय खाल्लंस काय तिथे? शिव्या खाल्ल्या फक्त आणि पैसे गोळा करून आली त्या शिव्यांवर. कसली ग बाई शी, म्हणजे काय वृत्तीची बाई आहे ही. आणि ते पापड मीच टेस्ट करून दाखवते म्हणून एक बाईट मारला, ठीक आहे थांबा आता मी ना यांच्यासाठी बनवते आणि तुमच्याशी नंतर बोलते करून बच्चा बच्चा खायला लागली तो पापड. बघा तिने तिच्या बॉडी लँग्वेजवरून, आणि ते कट झालं ना तिथे बघा, ती ठेवत पण नाही आहे ती प्लेट आणि ओढून घेतली तिने आणि परत तो पूर्ण तिने ते खाल्लं असणार. आणि त्याच्यानंतर मग दुसरे पापड बनवले तिने. इतकी म्हणजे इतकी वाह्यात बाई आहे. आणि मण्यारने लास्ट टाइम ही नसताना सांगितलंच की ती करता करताच खाते. मग नवल काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये की ह्यांना ती पहिले खायला घालते, कारण हिने आधीच पोट भरून ढेकर मारून आणि काय काय मारून झालेलं असतं हिचं. तर कशाला खायली आणि कशाला हिला स्वतःला खावंसं वाटेल. नाहीतर अशी सपाटून भूक लागली तर असं सगळे एकत्र बसतील ना जेवायला. एवढीच जर ह्यांच्यामध्ये एवढीच हे आहे ना युनिटी आणि परफेक्ट फॅमिलीमधले लोक एकत्र जेवायला बसतात. असं थोडीच असतं की असं कोण पहिले आणि कोण नंतर, आणि प्रायोरिटी थोडीच असते. सगळे एकाच प्रायोरिटीवर असतात ना, सगळ्यांची एकच लेवल असते. कसली फॅमिली आणि कसलं काय. आणि खूप 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 भारी आहे तुमचं कुटुंब. मला नको असलं कुटुंब, फुकट पण नको. थू आहे, लानत आहे अशा कुटुंबावर. एंटायर फॅमिलीवर ठोसरा का खोसरा आणि नालायक वाढ फॅमिलीवर. आणि इतकं असं काहीतरी भारी बोलणार आहे असं दाखवते. त्या कुठल्या तरी एका सेंटेन्सवर किंवा शब्दावर स्ट्रेस करते आणि असं वाटतं की आता ही काहीतरी बोलणार आहे म्हणून ती इथे रिपीट करते. आणि अक्षरशः ही बाई खरंच म्हणजे ही कुठला रिकाम्या पोटी झुरका मारते ना. खरं म्हणजे मला ना आता काय कळतच नाही हिचा काय प्रकार काय आहे. काय तर म्हणे की हे पापड, ह्या पापडबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. पापड खूप 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 भारी आहेत आणि खरंच हे पापड खूप छान आहेत आणि खूप चविष्ट आहेत आणि खूप 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 छान आहेत, खूप मस्त आहेत, भारी आहेत एकदम. अरे अरे काय ते पापड म्हणजे असं वाटलं का काहीतरी सांगेल बाबा की हे कुठले आहेत, काय फ्लेवर आहे त्या पापडाचा, कुठच्या ब्रँडचे आहे. ते काहीच नाही. तीन वेळा सेमच गोष्ट परत परत बोलली की छान आहेत, चविष्ट आहेत, खूप 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 भारी आहेत, छान आहेत, चविष्ट आहेत. अरे आणि हिचे ते कोण आहेत ते अंडे सडके, ते पण हिला कॉमेंट पण अशाच करतात. तुम्ही इंस्टाग्रामला बघा, मी लावली आहे. काय तर म्हणे मी तुझ्याकडनं शिकले, तुझं बघून मी छोले भटुरे बनवले आणि तू पण एकदा ट्राय कर छोले भटुरे. थँक्यू ताई, तुला बघून मी छोले भटुरे बनवले. काय बोलायचं का स्वतःच करते वेगळ्या आयडीने झुरका मारून. थोडासा देतेस ना त्याला बसवते वाटतं तिकडे कमेंट करायला. आज एकदम असं बोलता बोलता खीरवरून, गोड पदार्थावरून एकदम झणझणीत पदार्थांकडे मोर्चा वळवला बाईने. काय तर म्हणे आज मी खीर पण करणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की आज चतुर्थी आहे आणि आज मला काहीतरी गोड करायचं आहे. मी एवढं आणलं आहे पण ते तर आहेच, पण मला म्हणत होते नको, पण तरी पण मी करणार आहे. तुम्हाला आता माहितीच आहे की मला जे करायचं तेच मी करते, तर मी करणार आहे. आणि आमच्याकडे ना अशा पद्धतीची बनवतात, तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि इतकी झणझणीत असं मस्त एकदम कसं बनवतात तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मला वाटलं ही झणझणीत खीर म्हणजे आज काहीतरी नवीन प्रकार बघायला मिळणार. बोचुमॉनचं आपण मुळ्याची खीर बघितलेली, आज हिची झणझणीत खीर बघायला मिळेल आपल्याला. तर काय खीर राहिली बाजूलाच, खीरमध्ये झणझणीत आला आणि झणझणीतवरून हिने काहीतरी, मला खूप 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 इच्छा झाली मला सांडग्याचं कालवण खाण्याची, तर मी आता ते बनवणार आहे. आणि काळा मसाला. अरे काळा मसाला, तुझ्या काळा मसाल्याच्या मारू काय बडबड करते काय ग. ए बाई तू ना जा जरा, आराम नाही तुला ना. खरंच काय कसली जरूरत आहे. तू काय म्हणजे बस नाही झालं का तुला? मण्यारने तर तुला चांगलं दिलं असेल ना, का नाही, का कम्फर्ट नाही मिळत आहे तुला, झोप नाही होते तुझी, तर घे त्या मण्यारला सांग की आता मला थोडंसं जरा सोड, मला मी मेंटली ठीक नाही, माझं डोकं ठिकाणावर येऊ दे. मी काय बडबडत असते काय माहिती. काळ्या मसाल्यातली खीर करे ना मी, सांगून ठेवते. आणि ते काय ते उपाय करते ते तर एकदमच खतरनाक बाबा. आणि काय तर बोलते की माझ्या मुलांना, नवऱ्यांना आणि हे करायला ना मी सगळं करते, म्हणजे त्यांची हेल्थ, त्यांचं सगळं चांगलं व्हावं यासाठी मी करत असते. आणि मी धूप लावते, अगरबत्ती लावते आणि त्यांना पॉझिटिव्हिटी मिळावी. तर मुलं एकतर हिला ना, म्हणजे बघा कसं ना हिच्या मनात आहे ना, हिला मुली आहेत, पण कधी तुम्ही ऐकले का चुकून पण असं बोलेल की माझ्या मुलींना,
मुलांना असंच बोलत असते. म्हणजे मुलं हा जरी जनरल टर्म असला पण तरी पण यार ज्यांना मुली आहेत तर ते मुलींना असं बोलतातच ना मंडळी. मग ही असं कधीच बोलत नाही, नुसतंच असं मुलांना, माझ्या मुलांना. आणि कसले काय उपाय करते तू आणि कसलं काय. आणि त्याच्यात पण झुरकांडी काय बोलत होती की आपण नेहमीच कोणाचा चांगला विचार पण नाही करायचा. मी तर नेहमी हेच म्हणते की कोणाचा चांगला विचार पण करू नका आणि वाईट विचार पण नका करू आणि काही विचारच करू नका. चांगला विचार करू नका, ते तर माहितीच आहे तू चांगला विचार करूच शकत नाही आणि काही विचारच करू नका. म्हणजे हिच्यासारखं झुरक्या मारा आणि या आणि काहीही बरळा, काहीही बडबड करा आणि बस. अंड्यांना पण असा एक एक असा झुरका द्यायचा, म्हशरी लावा, काय नाही तर मग काहीतरी घ्या, वास सुंगा आणि फुल एकदम व्हिडिओ बघा हिचे. बस एवढंच करा आयुष्यात. आणि कोणाबद्दल कर्मा गोष्टी तर तू करूच नको ग बाई. तुझं कर्म बघ आणि चांगलं होतं तुम्हाला असं वाटतंय ना, चांगलं होतं, एकदाच फटका पडतो. मी आधी पण बोलली आहे, ह्या भ्रमात राहू नका की आपण असं खोटं बोलत चाललो आहे आणि आपलं काय नाही होत आहे, आपण भरतोय. ते ज्या मार्गाने आलं ना, ज्या स्पीडने आलं ना, त्याच्या डबल स्पीडने जाईल, कळणार पण नाही. वंटास होणार, वंटास. आणि ती वेळ लवकरच येणार आहे. आणि कर्मा तर अख्खी दुनिया बघते तुझा कर्मा काय आहे. काय हसू झालंय. अरे पैसा काय करायचं, इज्जतच नाही आहे. कसली इज्जत नाही आहे, कोणी इज्जत देत नाही. समोर दिसशील ना तर थुकतील लोक. त्याच्यामुळे कुठे कशी पळपुटीसारखी आली आणि पळपुटीसारखी गेली. स्वतःच्या घरात तुला कोण थारा देत नाही, ना घरचे ना बाहेरचे, तर सोडूनच दे ना, माहेरचे सासरचे कोणीच नाही. तुला साधा आत्या, मामा, मावशी, काका कोण नाही. आईला पण तुला जबरदस्ती बोलवावं लागतं. कसलं नशीब ग तुझं. आणि तो मण्यार राहिला, त्या मण्यारचा प्रश्न ना, तर जसं मी तुला सांगितलं ना, फेरा येणार तुझ्याकडे फिरून, ज्याच्यावर उडतेस ना ते असं तुला बसवणार ना. बस वक्त की बात आहे. पण कोणाचा ना फेरा चुकत नाही आणि कोणाला जे काही असतं ना ते त्याला भोगून जावंच लागतं. तुझी सासू बोलली ना, 101% करेक्ट बोलली. ते तिला पण लागू होतं, तुला पण लागू होतं, सगळ्यांनाच लागू होतं. त्याच्यामुळे ना ज्या कॉन्फिडन्स असणं चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स आणि ह्याच्यामध्ये फरक ओळखायला शिक. नाहीतर आहे ना एक दिवशी अशी पडशील ना, उठता येणार नाही. सारखं आपलं ते टी शर्टचे हात वर ओढायचे आणि नुसतं असं कुठेतरी युद्धावर नाही तर कोणाला तरी वचा भांडायला चालले, असं आपलं त्याच आविर्भावात राहायचं. कशाला ते असे टी शर्ट कशाला घेते सारखी. माहिती आहे तुला ना तसं चढिगना राहायची सवय आहे, म्हणून ना ते टोचत असतील तुला. कॅमेरासमोर कशी बशी घालते, नाहीतर मग तेच आहे, ते द्यावंच लागतं ना, दाखवावंच लागतं. दुसरं आहे काय, सगळं ते एवढं जीव त्याच्यासाठीच चाललंय सगळं काही. असं मी मेंटेन आणि मी हे ते, नाहीतर मग खुश करते रे ना पडताय बाबा. नाहीतर जायचा पळून कुठेतरी फरमनीला केळवण घालणार आहे. तुझा चिट्टा पडदा उघडल्याशिवाय तर मी राहणारच नाही. मी तयारीच करते, मौका बघते, मला वेळ नाही मिळते. नाहीतर मी करणार ह्या 8-10 दिवसामध्ये करणार बघ तू. गेम ओव्हर. आणि सारखं ना, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही बघूच शकता तुम्ही. तर आम्हाला माहिती आहे ना, तर तू माहिती करून देण्याची काही गरज नाही. हेन्स आजपासून ते व्हिडिओ नाही टाकलेस तरी चालेल, आम्हाला माहिती आहे सगळं. आम्ही बघू. आणि तुझी दुसरे कोणतरी चॅनल ओपन केलं ना, ती तुझ्यापेक्षा कितीतरी चांगली आणि महत्त्वाची माहिती देते, काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तरी बनवते. थुकरट तुझ्याशी ओळख पण करायची तिला इच्छा नाही आहे. तिला लोकांनी कॉमेंट केले, ती म्हणते की नाही मी ओळखत नाही आणि मला ओळख करायची पण नाही असल्या बाईबरोबर. ही तुझी इज्जत आहे. म्हणजे भारतात तू इथे पण तुला कोणी विचारत नाही आहे, जे आहेत ते पण. आणि ह्या पॉईंटवरून मला एक गोष्ट आठवली की लास्ट टाइम माझा तो पॉईंट मिस झाला. मी म्हणते की माझे फ्रेंड्स वाट बघत होते आणि त्यांनी मला खूप मिस केलं. ते म्हणाले की तू कुठे होतीस आणि तू आली आणि आता आपण भेटायला पाहिजे आणि आपण छान टाईम स्पेंड करूया. तर अरे तुझ्या मुलींना सुट्ट्या होत्या ना, मग तसंही सुट्ट्यांच्या वेळेला तुम्ही भेटणार नव्हताच. काहीतरी प्रत्येकाचे आपापले प्लॅन असतात ना. मग त्या त्यांच्या प्लॅनमध्ये असल्या असत्या, तू तुझ्या प्लॅनमध्ये मिस करण्याचा प्रश्नच कुठे. तू इंडियामध्ये आहेस की तू तिथे आहेस की तू कुठे आहेस, त्याच्याशी त्यांना काहीच फरक पडत नव्हता. कारण रेग्युलर स्कूल असते तेव्हा ते भेटणं होतं, पण स्कूलच नाही म्हटल्यावरती मिस करण्याचा प्रश्न कुठून येतो.
हां, बाता तर अशा मारते कसं काय काय माहिती, रोजच जाऊन भेटते त्यांना. हां, का भेटतेच सुमडीमध्ये कोणाला, मैत्रिणींना की कोणाला, आणि काय दुसरे धंदे करता तुम्ही, तुमचं तुम्हाला माहिती, मैत्रिणी करतात याचा अर्थ एकतर तू ते तरी खोटं बोलत होतीस, नाहीतर तू हे तरी खोटं बोलते की तू एका आठवड्यात परत आलीस. कारण का मण्यार पण बोलला पहिले 10, मग 15, मग परत 10 दिवस, पण तू आठवडाभर तर गेलेलीच नाही आहे, तू 10 ते 12 दिवस गेलेली आहेस, हे तर कन्फर्म आहे, किंवा त्यापेक्षा जास्त. आणि झोलझपाट मारते म्हणून ते तुला म्हणत होत्या की एक आठवडा तुला मिस केलं, एक आठवडा तू दिसली नाहीस, कारण स्कूल सुरू होऊन एक आठवडा झाला असेल जोपर्यंत तू परत गेलीस. त्याच्यामुळे फेकाडी तू जेव्हा फेकतेस ना, तेव्हा तू जरा विचार कर की आपण कसं काय, म्हणजे स्वतःच्याच तोंडून आपण कबूल करतो, आपण काय करतो. इतकी घाण पसरवली आहेस ना तू, की त्या घाणीमध्ये आता तुला अक्षरशः म्हणजे तू नुसती बाहेर पडली तरी लोक नाक दाबतील, असं म्हणजे नाक बंद करतील, आणि इतका वास पसरेल, इतका ढुसकांडी, आतून बाहेरून नुसती घाण. बस. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. मंडळी, आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. मी खरंच सांगू, मला ना खूप चीड येते जेव्हा हे लोक कर्माच्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी करतात, ज्यांनी खरं स्वतःच्या आयुष्यात आहे ना अक्षरशः म्हणजे नकळतपणे पण चांगली कर्म केली नाही आहेत, अशा माणसांनी हे बोलणं म्हणजे किती किती घोर कलियुग आहे ह्याची परत परत प्रचिती करून देतात हे लोक. सेम गोज फॉर मावसाड. तिचं पॉडकास्ट पण मी उद्या लवकरच आणेन, बघूया. आणि अजून एक गोष्ट, मला उद्या आपला वुमेन्स डे आहे, तर वुमेन्स डेसाठी काही स्पेशल गेम जर तुमच्या विचारात काही असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सुचवा, सो दॅट आपण काहीतरी एक गेम ठेवू. उद्या नाही तर परवा ठेवू. उद्या मला वाटतं थोडं बिझी असेल, कारण उद्या आपली फायनल पण आहे. सो बघू कसं काय वर्कआउट होतं. पॉडकास्ट आणूया, गेम खेळूया, काय काय करूया, खूप काही करायचं आहे. लेट्स सी हाव इट गोज. आणि पण तुम्ही काही सजेशन्स असतील तर नक्की द्या गेमचे, आपण खेळूया 1-2 दिवसामध्ये. सो आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मसलामा.